हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा आज स्मृती दिन। ठाकरे बंधू 11 वर्षांनंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन। आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे ही स्मृतीस्थळी उपस्थित। राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनानिमित्त जुना फोटो ट्विट। राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या आठवणींना उजाळा। बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाला नवा आयाम दिला। देवेंद्र फडणवीसांकडून बाळासाहेबांना अभिवादन। बाळासाहेब आम्हा सर्वांसाठी श्रद्धेय, फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन। स्मृतीस्थळी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी। ज्यांच्यामुळे घडलो अशा एकमेव बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना। असा पुरुष सिंह होणे नाही। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संजय राऊतांकडून ट्विट करत मानवंदना। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीवरील नियुक्तीच्या वादावर पडदा। फडणवीस आणि मिलिंद नार्वेकरांमधील चर्चेनंतर शिशिर शिंदेंच्या सामंजस्य भूमिकेमुळे नियुक्तीचा वाद मिटला। मीरा भाईंदरमधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते आज लोकार्पण। कला दालन आजपासून नागरिकांसाठी खुलं होणार। मुंबईतील कोलाबा परिसरात दोन्ही शिवसेनेकडून बॅनरबाजी करत शक्तीप्रदर्शन। स्मृती दिनाच्या निमित्तानं बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात बॅनरबाजी करत शक्तीप्रदर्शन। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर शिंदेच्या सेनेची बॅनरबाजी। बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चाललोय, बॅनरवर आशय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वावर डिजिटल चरित्र, इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार लवकरच वाचकांच्या भेटीला। उद्धव ठाकरेंच्या हस्ते कीर्तिकुमार शिंदे लिखित डिजिटल चरित्राच्या पोस्टरचं अनावरण। 500 कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना हॉस्पिटल अजितदादांच्या नातेवाईकांना बहाल केलं जात असल्याचा अंजली दवान यांचा आरोप। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा अहवाल आज सादर करण्यात येणार। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं सरकारची जमीन घेतली होती। अहवाल सादर केल्यानंतर यामध्ये दोषी कोण हे समोर येणार। युगेंद्र पवार आगामी निवडणुका लढवणार नाही तर युगेंद्र पवारांच्या निवडणुकीच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंकडून पूर्णविराम। आघाडीनं तिकीट फायनल केलं तर रमेश कदम लढणार नाहीत। रमेश कदमांनी त्यांचं राजकारण काय आहे ते बघितलं पाहिजे। हुसेन दलवाई यांची प्रतिक्रिया। तर उमेदवारी अर्ज लढण्यासाठीच भरणार आणि जिंकणार। दलवाईंच्या वक्तव्याचा रमेश कदमांनी घेतला समाचार। नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख। उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 8 दिवसांची मुदत दिली होती। महाराष्ट्रामधील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीसाठी बिगुल वाजलं। मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं आज भाजपची महत्त्वाची बैठक। माहितीमध्ये जागावाटपापूर्वी भाजपकडून तयारीला सुरुवात। मुंबई अध्यक्ष अमित साठम, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। बिहारमध्ये 20 नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार। राज्यपालांनी नितीश कुमार यांचा राजीनामा स्वीकारला। 19 नोव्हेंबरला बिहारमधल्या भाजप आमदारांची बैठक। तर बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा सस्पेन्स कायम। दिल्लीमध्ये काँग्रेस आमदार, खासदार आणि प्रदेशाध्यक्षांची उद्या मंथन बैठक। मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीमध्ये 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्य सदस्य उपस्थित राहणार। भद्रावती नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपला बंडखोरीचं ग्रहण। भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। सुनील नामोजवारांना काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर। नगर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपी काशीनाथ चौधरींचा भाजपमध्ये प्रवेश। काशीनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशावर रोहित पवारांची टीका। कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावला नाही। रोहित पवारांना फडणवीसांचं प्रत्युत्तर। संपूर्ण चौकशी करून निर्णय घेतल्याचं स्थानिकांनी सांगितलं। काशीनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशावर फडणवीसांची प्रतिक्रिया। वांद्रे किल्ला दारू पार्टी प्रकरणी चौकशीचे आदेश। पार्टी संदर्भातला अहवाल 24 तासांमध्ये पाठवण्याचे आदेश दिलेत। मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। आयएस अधिकाऱ्यांची मुलं, गरीब घरातील मुलांमध्ये अंतर। अनुसूचित जातीमधील लोकांची आर्थिक सामाजिक प्रगती झाली, त्यांना आरक्षणातून बाहेर ठेवलं जावं। सरन्यायाधीश गवईंचं मत। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या विधानानं क्रिमिलियरच्या मर्यादेबाबत चर्चा। वनमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये वन विभागाची पुण्यामध्ये बैठक सुरू। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक सुरू। बैठकीमध्ये बिबट्यांच्या संख्येवरील नियंत्रणासाठी काय करता येईल यावर चर्चा सुरू असल्याची माहिती। बिबट्यांबाबत योग्य निर्णय घेतला जाईल। वनमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली आहे। आता वनमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष। बिबट्याच्या प्रश्नावरून खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। गावात बिबट्या येऊ नये म्हणून काही लोक नेमली जायची, मात्र आता त्यासाठी पैसे नसल्यानं तरुण काम करत नाहीत, त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। बिबट्याच्या प्रश्नावरून सुधीर मुनगंटीवारांची मागणी।
नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या आवारामध्ये बिबट्या, खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाकडून शाळेला सुट्टी। गेल्या 2 दिवसांपासून काही अंतरावर बिबट्या जेरबंद करण्यात आला होता। अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद। वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला पकडण्यात यश। दरम्यान पिंजऱ्यामध्ये अडकलेला बिबट्या गावकऱ्यांना न दाखवता घेऊन गेल्यानं गावकरी आक्रमक। पकडलेला बिबट्या आणून दाखवण्याची मागणी। पालघरच्या मोखाड्यामध्ये बिबट्याचा उपद्रव। एआय कॅमेरा आणि सायरनच्या मदतीनं सतर्कता। पालघरमधील 6 गावांमधून वन विभागाकडे बिबट्याच्या तक्रारी। रत्नागिरीच्या राजापूर शहरामध्ये बिबट्याचा वावर। बिबट्याच्या शहरातील मुक्त संचार सीसीटीव्हीमध्ये कैद। वन खात्याकडून सावधगिरीचा इशारा। बीडच्या आष्टीमधील अंभोरा गावामध्ये आमदार सुरेश धस यांचं जंगी स्वागत। कार्यकर्त्यांकडून जेसीबीतून फुलांची उधळण। आष्टी मतदारसंघातील 6,74 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजपचा एकला चलो रेचा नारा। अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष भाजपचाच असणार। भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुलेंची प्रतिक्रिया। करमाळा नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी 7 तर नगरसेवक पदासाठी 152 उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस। धाराशिवच्या परंडा नगरपालिका निवडणुकीमध्ये दुरंगी लढत होण्याची शक्यता। नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदासाठी 68 उमेदवारी अर्ज दाखल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। निवडणुकीची कृषी विद्यालयामध्ये तयारी। सहाय्यक जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आढावा घेतला। राजन साळवींच्या मुलाला रत्नागिरी नगर परिषदेमधून उमेदवारी नाकारली। मुलगा अथर्व साळवी प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक होता। प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवारीबाबत ट्विस्ट कायम। पक्ष म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत। आगामी निवडणुकीमध्ये आमचा विजय निश्चित। एकनाथ खडसेंकडून विश्वास व्यक्त। कामठीमध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष शहाजहा शफाहत अन्सारींचा काँग्रेसला रामराव। शहाजहा अन्सारींचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। माजी नगराध्यक्ष प्रमोद मानवटकर आणि शेकडो कार्यकर्त्यांचाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा परब केसरकर आमने सामने। सावंतवाडीमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा विशाल परब आणि दीपक केसरकर आमने सामने। सातारा नगरपालिकेसाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे मनोमिलन। उदयनराजे भोसलेंकडून काका धुमाळ, संग्राम बर्गे तर शिवेंद्रराजे भोसलेंकडून अविनाश कदम, अमोल मोहितेंची नावं चर्चेत। विदर्भात बहुतांश ठिकाणी भाजप स्वबळावर लढणार। भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार। भाजप नेते समीर मेघेंची प्रतिक्रिया। पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र। शिंदेंच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरेंना ठाकरेंच्या सेनेचाही पाठिंबा। मनीषा गोरेंचा अर्ज भरताना ठाकरेंचे आमदार बाबाजी काळेंची हजेरी। शिंदेंच्या शिवसेनेचे शरद सोनवणे यांचीही उपस्थिती। सातारा नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाचा तिढा कायम। सातारा नगरपालिकेमध्ये दोन्ही राजेंकडून नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू। 50 नगरसेवक पदावर दोन्ही राजेंचं मनोमिलन। मात्र नगराध्यक्षपदाचा तिढा कायम।